नेक्स्ट टॉपिक आहे आपला, आपण स्टँड आउट कसं व्हायचं. जर एखादा बिझनेस चालू केला, आपण त्याच्यात स्टँड आउट कसं होणार, आपली स्वतःची निश काय, आपण स्वतःचं वेगळं अस्तित्व काय. त्याच्यासाठी मी तुम्हाला एक माझे स्वतःचे मेंटर आहेत, पर्सिस्टंटचे ओनर आनंद देशपांडे सर, त्यांच्याकडून मी ऐकलेली ही गोष्ट आहे, त्यांच्या सेशनमध्ये ऐकलेली गोष्ट आहे आणि ते कायम सांगत असतात त्यांच्या प्रत्येक मेंटरशिपमध्ये की तुम्ही तुमच्या स्वतःचे एक निश शोधा. मी तुम्हाला एक एक्झाम्पल, हे फार महत्त्वाचं आहे, तुम्ही तुमचा विचार करा, पण मी एक छोटीशी गोष्ट सांगतो. त्यांच्याकडे असाच एक एंटरप्रेनर गेला आणि तो ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये त्याचं एक पोर्टल होतं की हॉटेल बुकिंग, एअरलाईन बुकिंग, याच्यामध्ये त्याचं पोर्टल होतं. 5 वर्ष तो बिझनेस करत होता, पण तो बिझनेस त्यांचा वाढतच नव्हता. तर ते आनंद देशपांडेंकडे गेले की मी आता इथं अडकलोय, आता काय करू याच्यासाठी. तर त्यांनी त्यांना सांगितलं की ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये तुझी स्वतःची काय वेगळी आयडेंटिटी आहे, काय निश आहे ते तू शोध. ती जर तुला सापडली तर तुला ग्रोथ पासून कोणी थांबवू शकत नाही. आणि त्या माणसानी स्मार्टली काय केलं, आधी त्याचा पोर्टल होता ट्रॅव्हल इंडस्ट्रीला, त्यांनी स्टार्ट काय केलं, त्यांनी फक्त आणि फक्त युनिव्हर्सिटीच्या मुलांसाठीची वेबसाईट काढली. युनिव्हर्सिटीच्या मुलां रिलेटेड एव्हरीथिंग, त्यांचा विजा, त्यांचा हॉटेल, त्यांचं स्टे, त्यांचं ट्रॅव्हल, एव्हरीथिंग. त्यांनी त्याचं स्वतःचं एक निश कार आउट केलं. म्हणजे बरेच लोक ट्रॅव्हल करतात, पण युनिव्हर्सिटी रिलेटेड असेल तर माझी वेबसाईट, मी त्या बिझनेसमध्ये. लिटरली त्याचा बिझनेस फ्रॉम 1x to 10x ग्रो झाला जस्ट बिकॉज ऑफ दिस. आय वुड सजेस्ट प्रत्येकाने विचार करा की माझी स्वतःची निश काय आहे, त्याच्यावर फोकस करा. मार्केटमध्ये तुम्हाला त्यांनी ओळखलं जायला पाहिजे. हळूहळू मग तुम्हाला ब्रँडिंग, मार्केटिंगची पण गरज लागत नाही, आपोआप तुमचं नाव होतं मार्केटमध्ये आणि बिझनेस ग्रो होतो. तर एक फार महत्त्वाची गोष्ट तुम्ही सगळ्यांनी समजली पाहिजे.